पोलीस स्टेशनला निवेदन. जिल्हा परिषद सदस्य नीताताई गवईसह कार्यकर्त्यांचा पुढाकार. परभणी ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी. परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर काही समाजकंटकांनी भारताच्या संविधानाच्या प्रतीची तोडफोड करून संविधानाची विटंबना केली. ही नुसती विटंबना नसून त्यामुळे सर्व भारतीयांची अस्मिता दुखावली गेली आहे. सदर प्रकरणातील आरोपींना पकडून आणून तुरुंगात टाकण्याऐवजी तेथील पोलीस प्रशासन स्थानिक ग्रामस्थांवर कोम्बिंग ऑपरेशन राबवत आहे व तेथील बौद्ध व बहुजन बांधवांना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांना मारहाण करत आहे. म्हणून सदर प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच संविधानाच्या विटंबनेच्या विरोधात जे बौद्ध व बहुजन बांधव रस्त्यावर उतरले आणि त्यांच्यावर पोलीस प्रशासनानं जे खोटे गुन्हे दाखल केले ते त्वरित मागे घ्यावेत व पोलीस व न्यायालयीन कोठडीत असलेल्या निर्दोष लोकांची तात्काळ सुटका करावी. या मागणीचे निवेदन बोरगाव मंजू येथील सर्कल कार्यकारिणीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्या नीताताई गवई यांच्या नेतृत्वात बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बोरगाव मंजू सर्कल अध्यक्ष विशाल इंगोले, देवानंद गवई, आकाश डोंगरे, पहलवान योगेश तायडे, प्रवीण इंगळे, सनाउल्ला शाह, युसुफ शाह, विश्वदीप सदाशिव, अमोल वानखडे, संदेश रंजाणे, मुकुल शिरसाट, यश डोंगरे, सौरव तायडे, मिलिंद ठोंबरे, सचिन इंगोले, अश्विन ढवळे, अमर चक्र नारायण, पंकज चौरपगार, राहुल ढवळे, शुभम चौरपगार, वैभव इंगळे, प्रवीण दामोदर, राज वनखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. जिला परिषद सदस्य नीताताई संदीप गवई, इनके मार्गदर्शन में वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से थानेदार को निवेदन देने के लिए आए थे. परभणी के अंदर जो घटना हुई, संविधान का जो अपमान हुआ, उसके विरोध में हमने थानेदार साहब को निवेदन दिए और वहाँ पर जो बौद्ध समाज के और जो अम्बेडकरवादी कार्यकर्ताओं पर जो गुना दाखिल हुए, हमारी मांग है कि वो गुने जो है वापस ले और वहाँ पर शांतता कायम रखे. ये हमारी वंचित की तरफ से मांग है. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आज परभणी येथील झालेल्या घटनेला काही समाजकंटकांना आमच्या समाजावर खूप म्हणजे हे झालेले आहे, दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्या घटनेला परभणी येथील घटनेवर कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे माफ करायला पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.